नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? 2 तासाचा विमानाचा प्रवास करून मी दिल्लीला येऊन ठेपलेलो आहे. अजूनही हवेमध्ये थोडासा गारवा आहे आणि आज बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टींविषयीच आपण बोलणार आहोत. एक म्हणजे भारतीय संघाची तयारी दुसऱ्या सामन्याची चालू झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अपेक्षेप्रमाणे हो नाही उगाचच आडेवेडे घेत जशी एखादी महिला नाव घेण्याकरता लाजते मुरडते तशातला प्रकार झालेला आहे आणि पाकिस्तान अखेर 15 तारखेचा सामना खेळायला तयार झालेला आहे. त्याच्याबद्दल सुद्धा मी थोडंसं बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. काही महिन्यांपूर्वी मी याच अरुण जेटली स्टेडियमवरती कसोटी सामना कव्हर करायला आलेलो आहे आणि आता मी भारताचा दुसरा T20 वर्ल्ड कपचा सामना कव्हर करायला आलेला आहे. सामना काही खूप प्रेक्षणीय किंवा खूप अवघड आहे अशातलं नाही, कारण नामिबियाचा संघ हा काही खूप तगडा मानला जात नाही, नवखा संघ आहे. पण एक गोष्ट भारतीय संघाला नाही, संपूर्ण T20च्या सर्व खेळाडूंना कळून चुकलेली आहे की T20 क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला कमजोर लेखून चालत नाही. कारण पहिल्या फेरीमध्येच काही सामने असे रंगले की ज्याचा परिणाम संपूर्ण टुर्नामेंटवरती झालेला दिसतोय. आपण म्हणतो ना, पुढच्याला ठेच मागता शाणा, तशातला हा थोडासा प्रकार आहे. भारतीय संघाला थोडीशी ठेच मामूली का होईना लागलेली आहे. अजून कुठल्याही मोठ्या संघाला मोठी ठेच किंवा दुखापत झालेली नाही आहे, परंतु अंगठा ठेचकाळण्याची गोष्ट ही थोडीशी भारताची, पाकिस्तानची आणि इंग्लंडची सुद्धा झालेली आहे. कारण नेदरलँड्स असू देत किंवा अमेरिका असू देत किंवा नेपाळ असू देत, या संघांनी विजय मिळवण्याकरता 3 तगड्या संघांना व्यवस्थित घाम गाळायला लागलेला आहे. त्याचा परिणाम चांगला झालेला आहे, कारण भारतीय संघाचा सराव हा गांभीर्याने अरुण जेटली मैदानाच्या सराव सुविधेमध्ये चालू झालेला आहे. याच्यामध्ये दिसतंय काय तर गंभीर असू देत, सितांशू कोटक असू देत, हे खेळाडूंना नुसते उचलून फटके जमिनीच्यापासून उचलून फटके मारू नका, जमिनीलगतसुद्धा फटके मारा हे सांगतायत. कारण या मैदानाचं आउटफील्ड इतकं फास्ट आहे, मैदान छोटं आहे, मी त्याच्याबद्दल प्रिव्ह्यूमध्ये थोडंसं बोलीनच, पण तू इतकं मैदान पास्ट आहे की इथे तुम्ही मारलेल्या फटक्यांना धावाची वसुली मिळणारच आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये जी चूक केली की सगळ्यांनी षटकार मारायचा प्रयत्न केला, मोठे फटके हवेतनं मारायचा प्रयत्न केला आणि त्याचा फटका हा भारतीय संघाला बसला. सूर्यकुमार यादव विकेटवरती ठाण मांडून बसला, म्हणून केवळ भारतीय संघाला विजयाचा मार्ग हा योग्य पद्धतीने पत्करता आला. फक्त याच्यामध्ये सूर्यकुमार यादव जो अत्यंत सच्चा खेळाडू आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की अडचण तेवढी नव्हती, कारण मी शेवटपर्यंत उभं राहायचा प्रयत्न करणार होतो, परंतु आपल्या फलंदाजांनी घाई जास्त केली नाही पाहिजे. फलंदाजी करत असताना फटक्यांचं जी निवड आहे त्याचा विचार केला पाहिजे, ही गोष्ट त्यांनी सांगितली. ती तयारी मला सरावामध्ये झालेली दिसते. त्याचबरोबर भारतीय संघ गौतम गंभीरच्या घरी मस्तपैकी जेवणाचा आस्वादसुद्धा घेऊन आलेला आहे, ज्याला गौतम गंभीरचे वडीलसुद्धा उपस्थित होते असंही सांगण्यात आलं. त्यामुळे एकंदर एकदम रिलॅक्स आणि आनंदी माहोल आहे. पहिल्या सामन्यातल्या विजयामुळे मुख्य म्हणजे 2 गुण भारतीय संघाच्या खात्यात जमा झाले आहेत आणि विजय म्हणतात तसं या T20 वर्ल्ड कपचा प्रवास सुंदर पद्धतीने चालू झाला आहे. आता दुसरा पॉईंट ते म्हणजे मी नाही येत जा असं नसतं. हो, पाकिस्तान हे दाखवतं एक, करतं दुसरं, हे बराच वेळा पाहिलेलं आहे. यावेळेला त्यांनी उगाचच बडे जाव घेऊन मोठी भूमिका घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही खेळणार नाही, आम्ही बांगलादेशला सपोर्ट करू. हा मुद्दा कायदेशीरदृष्ट्या किती कमजोर होता हे त्यांनाही माहिती होतं, तरी भांडत राहिले. मग कुठला तरी क्लॉज काढला फोर्स मेजरचा वगैरे की आमच्या गव्हर्नमेंटनी नाही सांगितलं तर आम्ही येणार नाही. पण त्या गव्हर्नमेंटच्या सांगण्यालासुद्धा काहीतरी एक म्हणतात तसं फुटिंग पाहिजे ना, काहीतरी पाठबळ पाहिजे कायद्याचं. ते नव्हतं. दाखवत होते की मी वेगळा आहे, वेगळं आहे, तसं नव्हतं. त्याचं कारण मी मागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मोहसिन नक्वी जे PCBचे अध्यक्ष आहेत ते सरकारमध्ये मंत्री पण आहेत आणि त्याचबरोबर शहाबाज शरीफ जे पंतप्रधान आहेत ते PCBचे चीफ पेट्रनसुद्धा आहे. मग हे म्हणतात ना तसं सगळं इथं तिथं असंच होतं, तरी तुम्ही ते वेगवेगळं दाखवत होता. याचा अर्थ जग काही दूधखुळं नाही आहे. ICCचं कौतुक करायला लागेल, त्यांच्या लोकांचं पदाधिकाऱ्यांचं कौतुक करायला लागेल की अत्यंत शांतपणे हा सगळा काही गोंधळ होता तो त्यांनी निस्तरण्यासाठी, शांत करण्यासाठी व्यवस्थित प्रयत्न केले.
कुठंही त्यांनी संयमाला बाधा येऊन दिलेली नाही आहे. आणि त्याच्यामध्ये कौतुक हे पण करायला आहे की अमिनुल इस्लाम जे बांगलादेशचे आहेत, त्याचबरोबर ख्वाजा म्हणून जे आहेत ते स्वतः कायदेतज्ञ आहेत आणि त्यांना पाठवण्यात आलं होतं पाकिस्तानला. त्यांनी व्यवस्थित पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ज्या गोष्टी त्यांना माहिती होत्या त्याच परत समजून सांगितलेल्या आहेत आणि अखेर पाकिस्तान खेळायला तयार झालेलं आहे. काही अटी त्यांनी टाकल्या की बांगलादेशला अजून एक छोटी का होईना ICCची टुर्नामेंट मिळायला पाहिजे, बांगलादेशला आर्थिक फटका, फीचा आर्थिक फटका मारला नाही पाहिजे वगैरे वगैरे. ICC म्हटलं ते आमच्या अखत्यारीत आहे, आम्ही मोठं मन करून ते मान्य पण करतो. नंतर त्यांच्या काही मागण्यासुद्धा होत्या की भारत पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय सिरीज व्हायला पाहिजे. ICC म्हटलं तो आमचा विषय नाही. त्याचबरोबर भारत पाकिस्तान बांगलादेश ट्राय सिरीज व्हायला पाहिजे. ICC म्हटलं तो आमचा विषय नाही. त्यामुळे ज्या गोष्टी ICCच्या अखत्यारीत येतात तेवढ्याच फक्त करण्याची कबुली ICCने दिलेली आहे. हा मामला शांतपणे सोडवलेला आहे. गुंता जो अनावश्यक पाकिस्तान बोर्ड तयार करत होतो तो सोडवलेला आहे आणि आता 15 तारखेचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. ह्याच्यामध्ये डिप्लोमसीसुद्धा छान वापरली गेली, कारण एकीकडे श्रीलंकन बोर्डालासुद्धा ह्याच्यामध्ये हळूच बॅकएंडला टाकलेलं होतं की श्रीलंकाचा संघ पाकिस्तानमध्ये गेला त्यावेळेला एक बॉम्बस्फोट झालेला होता, तरी PCBने विनंती केलेली होती की तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेलात तर आमचं मोठं नुकसान होईल. आणि त्यावेळेला श्रीलंकेने मान्य केलं होतं, त्यांचा संघ तिथं थांबला होता, त्यांनी सिरीज पूर्ण केली होती. यावेळेला श्रीलंका म्हटलं जर तुम्ही निघून गेलात भारत पाकिस्तान मॅच न खेळता तर त्याचा मोठा आर्थिक फटका श्रीलंकेला बसेल, श्रीलंकन बोर्डाला बसेल आणि मग सगळ्या गोष्टींना वेगळं वळण आलं आणि अखेर पाकिस्तानला गपचूप, मी म्हणलं होतं ना गपचूप या आणि खेळा, तसा प्रकार झालेला आहे. फक्त त्यांनी दाखवलं असं की आम्ही मोठ्या भावाची भूमिका अदा केलेली आहे. मी म्हणतो तुमच्या भूमिकेला तुम्ही लखलाभ, तुम्हाला जर का वाटत असलं आपण कमाल केलेलं आहे तर ते सुद्धा लखलाभ, परंतु हीच गोष्ट सत्य आहे जी पहिल्यापासून सांगत होतो, बडबड हे खूप करतील आणि अखेर येऊन गपचूप खेळतील. तशीच गोष्ट आता 15 तारखेची झालेली आहे. त्यामुळे दिल्लीचा सामना कव्हर करून दिल्लीहूनच मी कोलंबोला जाणार आहे. माझा प्लॅन अगोदरच पक्का झालेला होता, कारण मला थोडीशी याची कल्पना पण होती. त्यामुळे माझा निर्णय पक्का होता आणि मी कोलंबोलासुद्धा जाणार आहे. त्यामुळे आता लक्ष दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहे, कारण हा सामना जिंकला की एका अर्थाने पुढचा टप्पा हा भारतीय संघासाठी सुकर होणार आहे. अर्थात पुढचे जे 2 सामने आहेत, हा सामना सोडूनसुद्धा पुढचे 2 सामने जे आहेत ते सुद्धा जिंकण्यासाठीच भारत खेळणार आहेत आणि तेच कव्हर करण्याकरता मी दिल्लीला आलेलो आहे. तुमची मतं काय आहेत? पाकिस्ताननी जी भूमिका घेतली नंतर बदलली, शहबाज शरीफ त्यांचे पंतप्रधान आहेत, 2दा कशाला त्यांनी वल्गना करायच्या, छे आम्ही खेळणार नाही, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम राहणार, आणि नंतर वर आता बडेजाव करतायत की आम्ही मोठ्या भावाची भूमिकेने बांगलादेशसाठी हे लढत होतो वगैरे. सगळाचा हा हास्यास्पद प्रकार आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? भारतीय संघाने दुसऱ्या सामन्याकरता काय बदल केले पाहिजेत याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता एकीकडे यूट्यूब चॅनल हे 1.5 लाखाच्या टप्प्यावरती आलेलं आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आलेलं आहे, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद देतो तुम्हाला त्याच्यासाठी. त्यामुळे आता जरा प्रॅक्टिस बघायला जातो. बाय बाय.